चला नितीन चौधरी कॉल देतात, वालचिंचे कॅप्टन आहेत. चिमण्या फॅन क्लब असा कॉल आहे आणि चिमण्याच आलेला आहे. टॉस जिंकला आई गावदेवी वालचिंग संघाला आणि टॉस विनिंग संघाला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. मनोजी पाटीलच्या शुभ असते. नितीन आपल्याकडे वेळ नाही, फक्त निर्णय द्या. चला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. गावदेवी वालचिंग वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट एकविरा सावत. सेमीफायनलची मॅच उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. जय झोटिंग देवरुंग चषक 2026 हा क्रिकेटचा थरार. आणि आता मात्र पाहू शकाल या सेमीफायनलच्या लढतीमध्ये सर्वांना आता मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक सज्ज होत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आजचा फायनल डे आणि फायनल डेमधली सेकंड लास्ट मॅच अर्थातच सेमीफायनल ओम साई लोनाड असोसिएशन अंतर्गत जय झोटिंग देवरुंग चषक 2026ची ही सेमीफायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खरं तर सावा संघ, दुसऱ्या बाजूला संघ वालचिंग. जय झोटिंग संघाला आपण बघितलं तर बाईच्या माध्यमातून त्यांना मेगा फायनलचं तिकीट गाठलं आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आई गावदेवी वालचिंग आणि त्यांच्या विरोधात संघ सावाद बघाल. खूप चांगला खेळ राहिला आई एकविरा सावाद या टीमचा. परंतु सध्या तरी आपण एका गोष्टीकडे फोकस केलो तर चौथी मॅच जी आहे ती सावाद संघाला कंटिन्यू खेळावे लागते. कारण नुकताच जो सामना झाला गावदेवी नानकर संघाला त्याने पराभूत केलं. त्याच्या अगोदर योगेश 11 आमने आणि त्यांच्यामध्ये सामना झाला. आणि त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर आई एकविरा वियाना स्पोर्ट्स पिसे या संघासोबत सुद्धा कंटिन्यू ते मॅच खेळले. त्याच्यामुळे आता ही सेमीफायनल आहे ना, ही सेमीफायनल चौथ्यांदा ते कंटिन्यू खेळतील. त्यांचे आपण कौतुक करू की या सेमीफायनलच्या मॅचमध्ये खतर चौथ्यांदा ते कंटिन्यू या ठिकाणी खेळतात. परंतु त्याच्या जोडीला जर आपण बघितलं तर अशा संघाला तुम्ही बघताय ज्याने पहिल्या दिवसामध्ये दिग्गज संघांना पराभवाचा मोठा धक्का दिलाय. अर्थातच गावदेवी वालचिंग संघ आता त्यांच्या अपोजिट आहे. सेमीफायनल चांगली रंगेली मॅच. ओपनिंग प्लेयर मी विनंती करेन एकविरा सावाद लवकरात लवकर तुमचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सुंदर संध्याकाळ सरत आता चालली आहे. एक यशस्वी स्पर्धा या संपन्नतेच्या वाटेवरती आहे. सगळ्यांनी केलेली मेहनतीची केलेली पराकाष्ठा, सगळ्यांच्या एकजुटीने बनलेलं हे क्रीडा संकुलन अर्थातच जय झोटिंग देवरुंग चषक 2026. आज या सगळ्यांची मेहनत कामी आली. कारण जे जे मान्यवर या मंचावरती आले त्या मान्यवरांचा सन्मान आपण केला. आकाश पाटील, बलवंत दळवी, पवन, त्यानंतर ललेश पाटील, ओमकार असतील, करण दळवी असतील, त्या जोडीला जे सगळेच या मॅनेजमेंट टीमचे मेंबर आहेत ना, या सगळ्यांनी एकजुटीने खरं तर या स्पर्धेला संपन्न करण्यासाठी आपल्या परीने जेवढी मेहनत होईल ना तेवढी मेहनत केली आहे. सो त्या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया की प्रत्येक दिवसामध्ये 10 संघ 30 संघांना समावेश तुम्ही दिला. परंतु ते त्या 30 संघांना पराभूत होताना तुम्ही बघितलं. आणि आता सध्या तरी 27 संघांना तुम्ही पराभूत होताना बघितलं. आणि त्या 27 संघांमधून आता खरं तर ज्यांचा प्रवास या स्पर्धेमधून संपलाय ना, तर या स्पर्धेचा त्यांना 365 दिवस वेट करावा लागेल. परंतु अजूनही 3 संघ आहेत. सध्या तरी तुम्ही बघताय तर मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांना एकामेका विरोधात फाईट देत असताना तुम्हाला पाहायला मिळतील एकविरा सावत आणि त्यांच्या विरोधात संघ गावदेवी वालचिंग. टॉस संपन्न झाला. टॉस संपन्न झाल्यानंतर रिझल्ट आपण बघितला तर फिल्डिंगचा डिसिजन लगेचच घेण्यात आला. सावत संघाचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्कोरर विनंती करेन लवकरात लवकर या. सेमीफायनलला आपण सुरुवात करणार आहोत. चला स्कोरिंगसाठी या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची वाहिनी सध्या तरी कार्यरत आहे. 3 दिवसाच्या प्रवासामध्ये कोणताही अडथळा नाही आहे. आणि एक कौतुक करावं तेवढं कमी सुजलचं. कारण अपडेटिंग करत असताना भरपूर साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, मग डिझाईनच्या माध्यमातून त्यांना ज्या स्क्रीनवरती दाखवायच्या असतात त्यांना थोडासा तरी वेळ मिळाला ना
लगेच त्या वेळेत ते त्या डिझाईन क्रिएट करत असतात. आता अजून एक डिझाईन या ठिकाणी बनवली आहे. कदाचित ह्या दोन संघांची नावं त्या ठिकाणी असावीत किंवा प्राईज सेरेमनीसाठी सुद्धा ती डिझाईन असावी. ती कशासाठी ते थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. चांगली रंगेली मॅच अशी अपेक्षा आपण बाळगूयात आणि देऊयात दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय जोटिंग देवरुंग चषक 2026चा सेमीफायनलचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो टेलिव्हिजन स्क्रीनवरती. सेमीफायनल आई गावदेवी वालशीन त्यांच्या विरोधात आई एकविरा सावाद. आई एकविरा आणि आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हे दोन्ही संघ एकमेकाच्या आता अपोजिट खेळताना तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दोन ऑफिशियल्स उमेशजी केने सर त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच एकेका खांबालपाडचा क्रिकेट ज्याने खरं तर गाजवला आमचे शेलार सर हे तुम्हाला पाहायला मिळतात. इन ॲक्शनमध्ये जो खेळ खेळतील त्यांना योग्य तो डिसिजन देण्यासाठी तुम्ही त्यांनाही ऑफिशियलच्या माध्यमातून बघतात. करूयात सामन्याला सुरुवात. सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळते वालची आणि त्यांच्या विरोधात सावाद. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. जय जोटिंग देवरुंग चषक 2026 सेमीफायनलचा सामना आणि त्या सेमीफायनलच्या सामन्यामधला पहिला बॉल मागे खेळतात. हा क्लास आहे किरण पाटीलकडचा. बॉलवरची नजर, पॉवर प्लेचा योग्य वापर, बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. कानिपनाथांचे भक्त आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी नुकतंच झालेलं आहे. मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद ते जरूर घेतील. त्यांचंही करूया आपण मनापासून आभार व्यक्त. पहिलाच बॉल आपण बघितला विनोदचा. अटॅक करण्यासाठी सेटच होता कारण पॉवर प्ले असल्या कारणाने सेट केलेली फिल्डिंग बघितली. डीपमध्ये आपण बघताय दोन फिल्डर एक ऑन साईडला लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान ठेवण्यात आलाय आणि एक फिल्डर लॉंग ऑफला ठेवण्यात आलाय. आताही मागे खेळत आहेत. पॉवर प्लेला अगदी कॅपिटलाइज करत असताना फक्त शफल झाला आणि ऑन साईडला दिशा देत असताना बॉलची दशा लावली लागोपाठचा हा दुसरा चार. पराक्रम विक्रम या क्रीडांगणावरती तुम्ही भरपूर बघितलं. सन्माननीय अनंताजी केने जे या खरं तर आमने लोणाड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते या स्पर्धेला आनंद देतात. दोन्ही टीमसाठी त्यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आल्यात. स्पेशली किरण पाटील यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. अनंतजी केने तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेतात. तुमचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. दोन चौकाराने सुरुवात चांगली केली आहे किरण पाटीलने. काउंटर अटॅक केलाय विनोद या बॉलरवरती. आता रिव्हर्स सक्सेसफुल अटॅम्प्ट. वर शॉट इम्प्रुव्हायझेशन फटका. किरण पाटील याच फटक्यांसाठी जाणला जातो आणि त्याचा अनोखा अंदाज बॉल बॉर्डरच्या बाहेर. षटकार. ऑन आहे एकविरा सावाचं कारण पहिल्या मॅच पासून तिसऱ्या मॅच पर्यंतचा संघर्ष तुम्ही त्यांचा बघितला. त्यांच्या वाटेला सुरुवातीला आपण बघितलं ना तर थोडासा स्ट्रगल आला, थोडासा दडपण आला, परंतु त्या सगळ्यामधला एक योद्धा म्हणून मैदानाच्या आतमध्ये जो शेवटपर्यंत प्रत्येक मॅचमध्ये राहिला ना ते नाव या टीमचा बॅकबोन सर्वोत्कृष्ट परफेक्ट ऑलराऊंडर किरण पाटील. ते नाम तो सुनाई होगा. अनेक साऱ्या क्रीडांगणावरती याच्याच खेळीला पाहण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक जात असतात आणि सध्या तरी टीमच्या माध्यमातून धावसंख्येची भूक तो भागवतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो बॉल मध्ये इथनं बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालंय का नाहीये तोही एक प्रश्नच. त्या प्रश्नातलं उत्तर कदाचित नॉट आउट आहे कारण पंच कोणताच इशारा देत नाहीये. ही अपील ना अशा सिच्युएशनला झालीच असती कारण माहिती आहे ज्या वेळेला वालशीन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरण्या अगोदर ना एक प्लॅनिंग करत होता, एक जाळं आखत होता. ते जाळं कशासाठी तर मैदानाच्या आतमध्ये एक मोठा मासा आहे त्याच्यासाठी ट्रॅप रचायचे आहेत. त्याच्यामुळे ही अपील होती परंतु तिथे कोणता इम्पॅक्ट पडला नाही. 3 मोठ्या फटक्यानंतरचा प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळाला विनोदचा आणि सध्या तरी किरणला त्याने बीट केलं चौथ्या बॉलवर. फुल टॉस ऑन साईडला ताकदीचा वापर करायचा होता पण तो व्यवस्थित बॅटवरती नाही. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचललाय ऑन द स्टंप फेकी. गुड थ्रो. चांगला थ्रो होता. बॉलला स्टॉप करण्यात आलं डीप मिड विकेटला परंतु आता प्रश्न विचारले जातात ओव्हर द वेस्टसाठी. हा बॉल अटेम्प्ट नेमका कुठे करण्यात आला
ते सगळं पाहिलं जाईल. पुढे येऊन किती खेळलाय, त्याच्यानंतर बॉलची लँडिंग डीप की अप्पर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो लिगल डिलिव्हरी आहे. थोडासा पुढे आला होता, बॅकग्रिपला थोडंसं खाली घेतलं, त्या कारणास्तव बॉल जेव्हा लँड झाला, जर सरळ असते तर कदाचित तो कमरेच्या खालतीच असता. त्याचा अनुमान लावला महेंद्र भवर सरांनी आणि सांगितलं इट्स फेअर डिलिव्हरी. तिथं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 15. स्टेप आउट, फटका सुंदर पण तू मिस टायमिंग. डीप मध्ये लॉंग ऑफ फिल्डर पण तू केली मिस्टेक. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्रांच्या बाहेर आणि या षटकाची समाप्ती षटकाराने. या षटकाराने टीमची टोटल आता पुढे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 21 संघ बॅटिंग करत असताना टॉप कंडिशनमध्ये. धावा झाल्यात 21. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात. डान्सिंग डाऊन द विकेट. तर कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये मी एक खेळाडूला बघितलंय, महेंद्र सरांना, उमेश सरांनाही तो खेळाडू माहीत असेल की कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या या परिपटलावरती ना एक असा फलंदाज जो फलंदाज नेहमी स्टेप आउट झालाय आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय, तो नाव म्हणजे सिद्धू वाडेघरचा. सगळ्यांना माहिती आहे त्याचा क्लास काय. वाडेघरला खरं तर ज्याने अनेक सारे गोलंदाज घडून दिले आणि म्हटलं जातं ना की फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर. त्या टीममधला तो सिद्धू तो तुम्हाला नेहमी पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळत असताना त्याच्या बॅटमधून नेहमी फटका असायचा षटकार. तशा पद्धतीने जयेशने सुरुवात केली. षटकाची समाप्ती झाली 21ने. म्हणजेच आता सध्या तरी या ओव्हरला ना पूर्णपणे कॅपिटलाइज केले. जे पॉवरचं षटक होतं, पॉवर प्लेचं, त्या षटकामध्ये 21 आलात. आता आला आहे रोहित या टीमचा विकेट टेकर, परंतु त्याच्यासमोर किरण पाटील आहे. ओव्हर द विकेट. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी टप्पा पडल्यानंतर इन कटर, पण तो ऑफस्टम्पच्या लाईनवरून कट करण्याचा प्रयत्न. तिथे आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. तुमच्याकडे व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे, त्यानंतर ओव्हर द वेस्टसाठी रिव्ह्यू आहे, मग तो तुम्ही यूज करू शकता. परंतु तो 15 सेकंदाच्या आतच तुम्हाला यूज करायचा आहे. जेव्हा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असो ना, तेव्हा त्या रिव्ह्यू घेण्यामागे तुम्हाला 15 सेकंद असतात. 15 सेकंडमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. जर तो वेळ तुम्ही वाया घालवला तर मग तुमचा जो काउंटडाऊन टाईम असतो तो संपलेला असतो. त्याच्यामुळे आता तो रिव्ह्यू घेऊ शकत नाही. व्हाईटचा इश्यू आला. टीमची धावसंख्या झाले 22. सतीश मसने या सध्या तरी मॅचचा आनंद घेतात मंचावरती बसून. कदाचित जिमवरून आलं मॅच पाहण्यासाठी. रोहित तयार. ओव्हर द विकेट, फुल टॉस ऑन साईडला. टप्पा पडेल आणि जाईल फिल्डरच्या डोक्यावरून आणि डोळ्यासमोरून सुद्धा. बॉल बाउंड्राच्या बाहेर. अजून एक चौकार. चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर डीप होता बॉल, थोडासा पुढे जाऊन अटेम्प्ट करण्यात आला, तिथे चौकार आलाय. आता थांबून खेळतायत पुन्हा एकदा गॅपमध्ये. परफेक्टली जी गॅप आहे ना, ते गॅप बघितली जाते. किरण पाटीलची तुम्ही पोझिशन पहा. आता हा फटका आपण आधी बघूयात रिप्लेच्या माध्यमातून की कसा खेळलाय. जेव्हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती असतो, बॉल स्पेशली जेव्हा रोहितच्या हातातून सुटतो ना, त्याच्या अगोदर फील्ड पोझिशन बघतो किरण पाटील. ज्या फील्ड प्लेसमध्ये कुठे गॅप आहे, कुठे कुठे फिल्डर दूरवरती आहेत, त्या सगळ्या गोष्टी तो बघून फटके एक्झिक्यूट करतोय. तर याच्या अगोदर तुम्ही बघितला वायडिश लॉंगॉनला, तिथे मिड विकेट आणि लॉंगॉनमध्ये गॅप होती, तो तिथे बॉल गेला. आणि त्याच्यानंतर वायडिश लॉंगॉन आणि त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट, ही गॅप थोडीशी मोठी होती, तिथे मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर त्याचा दुसरा चौकार पाहायला मिळाला. आणि या 2 चौकाराने टीमची धावसंख्या 30. आता पुढे आला एक्स्ट्रा कव्हर, थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. सुपर टायमिंग, क्लासिक फटका. किरण पाटील आज थांबायला तयार नाहीये. ड्रायव्हिंग सीटवरती स्पीडने गाडी पळवतोय, असाच दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. सुसाट सुटलाय. अजून एक षटकार. सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास. काय फटके येतात. किरण पाटील आज वेगळ्याच ढंगात आहे. सन्माननीय संजयजी घोडे आणि नितीनजी केने साहेबांना विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आणि जगनशेठ पाटील यांचं आगमन. हॅलो चेक. आणि पाहू शकाल मित्रांनो, ज्यांचं आपण या ठिकाणी आतुरतेने मात्र वाट पाहत होतो. 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. या विभागाचे भाग्य विधाता आणि नेहमीच देवरुण गावावरती ज्यांचा अपाट प्रेम राहिलेला आहे, असे सर्वांचे लाडके ग्रामपंचायत इताडे केरोलीचे या विद्यमान सरपंच, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण जय झोटिंग देवरुण संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती
ही बॉलला लॉफ करण्यात आला आहे. फिल्डर जवळ आहेत, परंतु आपण बघूयात की या बॉलवरती काय घडलंय, काय बिघडलंय. फलंदाज बाद आहे. नुकतं ज्यांचं आगमन झालं होतं. अनेक साऱ्या युवकांना ना खरं तर हे नाव झोपेतून जरी उठवलं ना तुम्ही, तरी त्यांच्या मुखात खरं तर हे नाव असेल. कारण या विभागातल्या जनसमुदायाला ज्याने एकत्रित येणं शिकवलं, जरूर इताड्याचे आहेत, परंतु या विभागातल्या सगळ्या गावांमध्ये ज्यांना एक प्रमुख मान आहे ना, ते नाव म्हणजे जगनशेठ पाटील. कारण त्यांची टॅगलाईनच आहे की एक पाऊल फक्त समाजाच्या हितासाठी. त्यांच्या सोबतीला सन्मानित साईनाजी पाटील हे सुद्धा मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि स्पर्धा पहा देवरुंग गावाची आहे आणि देवरुंग गावाचे सुपुत्र सातत्याने जगनशेठ पाटील यांच्या सोबतीला असतात. मिस्टर भावेश केणे यांचा सुद्धा शुभ आगमन झालेला आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विकेट आली नुकतीच आपण बघितलं मैदानाच्या बाहेर जात असताना किरण, परंतु तो जाता क्षणी आपण बघितलं तर थोडासा का होईना तो दबाव आहे, तो दबाव थोडासा सुटला असावा. कारण त्याच्या बॅटमधून 29 धावा आल्या. तब्बल आपण बघितले 4 चौकार आणि 2 षटकार. विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय. ओव्हर द विकेट, टर्न झालाय बॉल, चाललाय थर्डमॅनच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर किती वळलाय ते सांगतात अंपायर्स की जास्त वळला. ऑप्शनच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा उमेश केनी सरांचा आणि या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 37. सध्याच्या कंडिशन्सला जी बघते ना मैदानाच्या आतमध्ये वालशीन, तर कंडिशन अगदी क्रिटिकल झाली आहे त्यांच्या बाजूने. आता चांगला बॉल, याच्या अगोदर थोडासा बाहेर वळला, परंतु आता बॅकअप द हँडने टप्पा पडल्यानंतर वेगाने विकेटकीपरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आणि इथून आपण बघताय तर हा डॉट बॉल अक्षय समोर. व्हाईट बॉलने जरूर धावफलक वाढलं होतं, परंतु त्याच व्हाईट बॉलला गाळण्याचं कामही केलंय. ताकदीचा वापर करायचा होता, जास्त शफल झाले, पडल्यानंतर फेसवरती कदाचित लागलाय त्याचा बॉल. टर्न झाला, टर्न खरं तर जसा बॉल झाला तसा स्विंग करण्याचा प्रयत्न. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 37 धावा. 3 षटकांचा सामना. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. या कंडिशन्सला थोडी क्रिटिकल बनवली त्याचं एकमेव कारण किरण पाटील. कारण त्याचं मैदानाच्या आतमध्ये अटॅक करणं तुम्ही बघितलं. पहिला चौकार आताही तुम्हाला आठवत असेल की कशा पद्धतीने त्याने स्क्वेअर लेगला खेळला. पॉवर प्लेचा त्याने पुरेपूर वापर केला आणि त्या पॉवर प्ले संपल्यानंतर त्यांनी रोहितच्या विरोधात सुद्धा 3 अटॅक केले. त्याच्यानंतर तो बाद झाला. म्हणजे आत्तापर्यंत 37 धावा आहेत आणि येणारे 6 बॉल, त्या 6 बॉलमध्ये टार्गेट सेट होईल. सध्या तर हे मंच तुम्ही बघताय, मंचावरती अनेक सारे पाहुणे, ज्या पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. साईनाथ शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर एक मोठा वाटा ज्यावेळेला जान स्पोर्ट्स सिताडे यांच्या माध्यमातून स्पर्धा होती किंवा दादांच्या माध्यमातून फ्रूट बाउली त्या ठिकाणी देण्यात आले होते. म्हणजे साईनाथ शेठसुद्धा आता सध्या तरी समाजसेवेमध्ये आल्यात. कारण जगनशेठ पाटील यांच्या सोबतीला असताना ते बघितलेलं कार्य, मग समाजाप्रती असणारं ते प्रेम, आणि आपण असं म्हणतो ना की प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ती समाजसेवेच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाते. आणि प्रेमळ व्यक्ती गरिबांच्या झोपडीमध्ये ज्याने प्रवेश करत असताना त्यांच्या अनेक साऱ्या सुखाच्या गोष्टी ज्याने जवळून बघितल्यात की त्यांच्या चेहऱ्यावरती सुख कसं मिळेल, ते नाव म्हणजे जगनशेठ पाटील. आणि ते सध्या तरी मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. असं म्हणतात ना की लाखो गरीबों के हस्ती में एक ऐसा बस्ती में एक ऐसा असती जो नेहमी गरिबांची सेवा करत असतो. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये जात असताना त्यांची उपस्थिती पाहायलाच मिळाली आणि त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शेवटचं षटक ऑन साईडला परफेक्ट. कैलासवासी सुरेश शंकर दळवी स्टँडमध्ये प्रॉपर बॉलला पाठवत असताना बॉललाईनच्या बाहेर हा अटॅक जयशा बॅटमधून षटकार. बात आहे, दादांवरती आधारित हे संगीत आलं, पण तो जयेशच्या बॅटमधून आला षटकार. धावा झाल्यात 43. यावेळेला मिस टायमिंग जेलची शक्यता. बॉल मध्ये फिल्डर 2-2 वळतात. एका फिल्डरने कॉन्फिडंटली कॅचकडे येणं पसंत समजलं. लॉंग ऑफने पकडले गेले कॅच. मैदानाच्या बाहेर जयेशला प्रत्युत्तर षटकाराचं. जयेश गॉन.
त्या फिल्डरच्या डोळ्यासमोरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. ॲक्शन रिप्ले खरं तर पाहणं तेवढंच खरं तर गरजेचं राहील, कारण हा फटका कसा अटेम्प्ट केला. लो फुल टॉस बॉल पायांना पुढे सेट करत असताना टप्पा पडला. फिल्डरला असं वाटलं की हातामध्ये येईल, पण तो बाउन्स झाला बॉल आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात असताना 49 टीमची टोटल. 49 धावा आणि त्यामध्ये काहीशे अजून जोडायच्या होत्या, पण तो मिस्टामिंग वॅकंड एरियामध्ये बॉल पडलाय. 2-2 फिल्डर बॅकअपला. जे फिल्डर ज्याच्या डोळ्यासमोर तो फटका तुम्ही बघितला, परंतु त्याच्या समोर जरूर 3 धावसंख्या पूर्ण होतानाही बघितला. 50 अप. 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 52 धावसंख्या सावा संघाच्या खात्यामध्ये आणि 53 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करावं लागेल आई गावदेवी वालचिन या टीमला. सध्या तर ही बॅटिंग समरी तुम्ही बॉलिंग समरी बघता. हॅलो चेक. जरूर भागेश तुमच्याकडे आम्ही पोहोचणार, परंतु तत्पूर्वी काही सन्मान जे आहेत ते आपण सन्मान इथे संपर्क करूया, कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत आणि या स्पर्धेचं आज आनंद द्विगुणित करण्यासाठी, या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपल्या विभागातील ज्यांचं धरून गावावरती अपार प्रेम आहे, ज्यांचं श्यामशेठ दलवी साहेबांवरती अपार प्रेम आहे, असं आमचे व्यक्तिमत्व अर्थात पाहू शकाल जगनशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. मी जगनशेठ पाटीलांना विनंती करतो की आपण साहेब स्वागत कक्षामध्ये या. हा सन्मान देवरुंग गावाचा असेल, हा सन्मान जय झोटिंग संघाचा असेल आणि हा सन्मान श्यामचंद दलवी साहेबांचा असेल आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. देवरुंग गावचे विद्यमान पोलीस पाटील राजेजी पाटील आणि संपूर्ण जे आयोजन समिती आहे सर्वांनी या. देवानंद ठाणगे आपण सुद्धा पुढे यायचं आहे. मच्छिंद्रजी केणे या आपण या आणि नितीनजी केणे जे लेजेंड खेळाडू आहेत देवरुंग गावचे, या सर्वांच्या शुभ हस्ते आपण जगनशेठ पाटील यांना आपण सन्मानित करतोय. आणि इंस्टाग्राम प्रेम एक सुप्रसिद्ध रील स्टार मिस्टर राहुलजी पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण सुद्धा जॉईन व्हा. नेहमीच देवरुंग गावावरती प्रेम त्यांचं अपाट राहिलेलं आहे. जगनशेठ पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. उपदारवांची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. नेहमी आठवणीत राहणारा हा मोमेंटो. आपण इथे आलात, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं पुण्यछेदापी हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. त्यानंतर साईनाजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान इथे करणार आहे आणि त्यांच्या सोबतीला पावसाळ्यात सन्माननीय मनोजी दहिलकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. राकेश केणे आपल्याला विनंती करतोय की मनोजी दहिलकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया, जो नांदुर्की ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, कांबा ग्रामपंचायतीचे आमचे समालोचक समीर ठाकरे ज्या दिशेने बिलॉंग करत आहेत त्याच विभागातील हे व्यक्तिमत्व आणि नेहमीच जगनशेठ पाटील साहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ते मात्र कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. सायनाजी पाटील आपण पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सायनाजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. मी राकेश केणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. आणि आपल्यापासून जगनशेठ पाटील आता मात्र रजा घेत आहेत. सोबतीला मनोजी दहिलकर आणि सायनाजी पाटील आणि भावेश केणे यांना सुद्धा आपण पाहिलं. सर्वांचं मनापासून आभार. भावेश आपण पुढे या. देवरुंग गावातील असे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतो. राकेश केणे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत. चला थोडंसं आपण स्पीडअप करूया कारण सामना सुरू होतोय. त्यानंतर रील स्टार राहुलजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या. आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आणि योग्य तो मान आपण इथे स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. रील स्टार राहुलजी पाटील आणि तेही देवरुंग गावातील सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. राकेश केणे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. राहुलजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत आणि राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून एखादा एक चांगला संदेश किंवा मेसेज आपण ऐकूया कारण येतो बनताय.
हॅलो. 2 मिनिटं फक्त सामना थांबवा, गाडीही जाऊ दे. समजा चुकून जर आपण नवीन गाडी घेतली तर आपले मित्रही आपल्याला काय मेसेज द्यायला पाहिजे? भावा अभिनंदन, भावा कॉंग्रॅच्युलेशन, भावा प्राऊड ऑफ यू. पण हे आपल्या रांड्याचे मित्र काय पाठवतात माहिती का? भावा कोणता डाबा बुक करू, भावा किती वाजता जायचा पार्टीला, भावा आता जाऊ दे, बोलतच नाही. थँक्यू. सर हरकत नाही आहे. एक चांगला संदेश इथून मात्र राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं गेलं. जाऊया आपण इनिंगला सुरुवात झालेली आहे. धाबांचा पाठलाग सुरू झालेला आहे आणि कॉम्बॉक्समध्ये पुन्हा सज्ज होत आहेत भागेश म्हात्रे. OTU कॉम्बॉक्स. सत्य परिस्थिती आहे. गाडी 12 लाखाची 12,000ची पार्टी त्यांना द्यावी लागते, परंतु त्याच 12 लाखाच्या गाडीचा 12,000 रुपये EMI असतो आणि मित्रांना 12,000 रुपये पार्टीला द्यावे लागतात. 53 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये असताना सुरुवात नितीनची चांगली झाली आहे. दिगंबरवरती आपण एक प्रहार बघितला. सन्मान्य विश्वजीतजी पाटील यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करूयात की या तुमचंही सहर्ष स्वागत. आज अनेक सारे मान्यवर या ठिकाणी येतील. त्यामधला एक चांगला खेळाडू अल्पेश याचंही या ठिकाणी आगमन, तोही सध्या तरी मॅचला बघतोय, कारण नेक्स्ट मॅचमध्ये देवरुंग संघ इनॅक्शनमध्ये असणार आहे. यावेळेला चांगला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग जर आपण पाहिला ना तर स्विंगच्या फ्लोमध्ये बॉल जर आला असता तर कदाचित हा बॉल खूप लांब गेला असता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं. बॉलची गती चांगली होती, परंतु जो गतीचा अनुमान आहे ना तो अनुमान लावणं मी तरी म्हणून कुठेतरी थोडंसं चुकीचं राहिलं नितीनसाठी. हा बॉल जर आपण बघितला तर चौथा होता, जिथे डॉट आला. 53चं लक्ष्य असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. दिगंबर चांगला बॉल वाईड यॉर्कर, डीपमध्ये फिल्डर नाही येत, लॉंग ऑफ, मिड ऑफने केली मिस्टेक आणि बॉल चालला लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. बीट करत असताना येतो हा चौकार. वाईड होता. बॉलच्या रेंजपासून खरं तर बॅट जरूर चांगली होती. बॉलच्या रेंजमध्येच बॅटला आणत असताना जिथे आपली कनेक्टिव्हिटी जुळते ना तिथे खरं तर आपण मिरिटमध्ये बॉल खेळलो असं आपण म्हणत असतो. हा मिरिटमध्येच बॉल खेळला होता, परंतु मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफला फिल्डर नव्हता. त्या झोनमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या चौकाराच्या साहाय्याने 12. विथ द टर्न आणि टर्न केला बॉलला, खूपच उंच गेला बॉल. 2 फिल्डर प्रयत्न करतोय, कोऑर्डिनेशन नव्हतं, टप्पा पडला आणि बॉल गेला एक बाउन्सवरती बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये 53 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये दिगंबरवरती काउंटर अटॅक करताना बनल्या धावा 16. तुम्ही बघा कशा पद्धतीने या बॉलला एक्झिक्यूट करण्यात आलं. बॉल हवेमध्ये असताना खरं तर 2 फिल्डरने जजमेंट लावलं, परंतु एकाही फिल्डरची कॉलिंग नव्हती. दोन्ही फिल्डर एकमेकांकडे बघत राहिले. टप्पा दोघांच्या मध्ये पडला आणि बॉल बाउन्स होऊन बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला. तिथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 16. सेमीफायनल तुम्ही अनुभवताय. या सेमीफायनलचा दबाव ना जो संघ झेलेल तो दबावामध्ये खचून जाईल, तो मैदानाच्या बाहेर होईल. परंतु जो दबाव समोर बघून आपली ताकद आणि आपली गुणवत्ता दाखवेल ना तोच या क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जाईल. कारण क्रिकेट हा मेहनतीचा खेळ आहे, क्रिकेट हा जिद्दीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुमचे नशीब त्याच्यापेक्षा जास्त तुमची मेहनत तुम्हाला वाचवत असते आणि मेहनतीची पराकाष्ठा सर्वांचा आदर करणं हाच तर खेळ आहे क्रिकेट. आणि तोच क्रिकेट खेळ सध्या तरी दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात, जिथे आई एकविरा सावत आणि त्यांच्या अपोजिट आई गावदेवी वालचीन समोर खेळतात. व्ही शेपमध्ये डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर आहेत. 2 बाउन्स घेतले बॉलनी, 2 बाउन्सवरती बॉलला स्टॉप करण्यात आला आहे. कारण किरण पाटील आला ओव्हर नंबर 2मध्ये. सध्या तरी त्याचा पहिला बॉल, त्यावरती मिळाला धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या पुढे जात असताना एक सिंगल आली. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 17 आकड्यावरती. अजूनही या मॅचमध्ये बॅलन्स पण आहे. लेग स्टंपच्या बाहेर स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट झाले. विकेट किपर पुन्हा एकदा लगेचच बॉलकडे ते वळतात. एक सिंगल डबल्स ना या मॅचमधल्या काहीशा ज्या धावा आहेत ना त्या काहीशा धावा लेस करत जाईल. कारण व्हाईट बॉल आता पहिला आला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण एकही व्हाईट बॉल बघितला नाही.
किरण पाटीलचं हे षटक दुसरं, त्याचं वैयक्तिक पहिलं 3 ओव्हरची मॅच. लक्ष्य 53 धावसंख्येचं होतं. आतापर्यंत स्कोरवरती धावा 18 बनवायच्या होत्या, 53-11मध्ये अजूनही 35 बनवायच्या आहेत. ऑन ग्राउंड जर या धावसंख्या वाटल्या असतील ना महाग वालशींसाठी, परंतु त्या ऑन ग्राउंडवरती अजून सोपा करण्यासाठी ना इथनं मोठे फटके यायलाच हवेत किरण पाटीलच्या विरोधात. राऊंड द विकेट, वेगवान बॉल, बीट झाले. विकेट किपर सुद्धा चालला, बॉल फाईन लेगला कव्हर करावा लागतोय. तिथनं बॉल उचललाय, दुसरीची कॉलिंग केली आहे आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. वेग एवढा प्रचंड होता ना की बॅटर बीट आणि विकेट किपरही बीट झाले. त्याच्यामुळे फाईन लेगला तुम्ही बॉलला फील्ड करताना बघितलं, पण तो फाईन लेग पासून सुद्धा बॉल दूर गेला होता. तिथून आपल्याला पाहायला मिळतात धावा अजून 2 आणि या 2ने टीमची धावसंख्या आता पुढे जातीये. धावा झालेल्या 20. या मॅचमध्ये ना प्रत्येक खेळाडूकडे एक वेगळी ॲबिलिटी असली पाहिजे, कारण किरण पाटील या टीमचा नो डाऊट अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु किरण पाटीलकडनंच अपेक्षा ठेवावी नव्हे तर आपल्यालाही 100% एफर्ट्स द्यावे लागतात. त्याच्यामुळे इथनं मेहनत करावी लागेल फिल्डिंग डिपार्टमेंटला. फटका चांगला आहे, कुलवट टप्पाचा बॉल ऑन साईडला खेचला, ताकदीचा वापर, टप्पा पडला. आता बाउन्स घेतला नाही बॉलने, परंतु दुसरीची जी कॉलिंग होती ती दुसरीची कॉलिंग सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केली जाते. क्रिकेटच्या लाईफ लाईन्स आहेत. तुम्हाला मोठे फटके जर येत नसतील, तुमच्या बॅटमधून मोठे फटके जर येत नसतील तर वारंवार सिंगल डबल्सवरती फोकस करा. 53चं लक्ष होतं, आता 9मध्ये अजूनही 31 धावसंख्येची गरज, कारण टीमची टोटल झाली आहे 22. लागोपाठ 2 वेळा दुहेरी आल्या नितीनच्या बॅटमधल्या. अजून 31ची गरज. मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, पण तो पंचांचा नकार आहे स्पष्ट. सांगत असताना की कदाचित कनेक्शन झालं आहे हलकंसं बॅटचं, तेच सांगतात उमेश केने सर. इथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. या सिंगल डबल्सचा ना खरं तर ॲडव्हान्टेजही होतो आहे आणि मी तर म्हणेन दबावही वाढतो आहे, कारण सिंगल डबल्स बनतात, स्कोर हलता राहिला आहे. परंतु अशा सिंगल डबल्स जर आल्या ना तर आई गावदेवी वालशीन हा मोठा प्रेशर झेलेल. आणि आपण म्हणतो ना की प्रेशरमध्ये रती महारथींच्या पायाखालची सुद्धा जमीन हलते. त्याच्यामुळे आता एखादा मोठा फटका पाहिजे, तेवढी ॲबिलिटी आहे. रोहित ही ह्या टीमचा हिटमॅन आहे आणि त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला तर मॅचमध्ये कव्हरअप होईल ही धाव. या वेळेला फटका चांगला आहे, ऑनसाईडला चालला, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी बॉलला फील्ड त्याने केलं. आता सेकंडची चान्स नाही आहे, कारण फेकी तेवढी चांगली झाली. दरम्यान आपण एक सिंगलच बघताय. नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं, मनीषजी गोडे साहेब यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. हँडसम अँड डॅसिंग पर्सनॅलिटी. मी विनंती करेन की आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर एक गाडी ऑन आहे, तिची लाईट येते. विनंती करेन मित्रा, कृपया करून गाडी बंद करा, तिची हेडलाईट ऑन आहे. गाडी बंद केली तर चांगलं होईल. बहुत यार 7मध्ये 29 बनवायचे आहेत. हा पण फुल या ठिकाणी फुल टॉस होता, माफ करा. बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही, त्या कारणास्तव आपण बघितली तर सिंगल दुसरीची चान्स या ठिकाणी घेत होते, परंतु त्या ठिकाणी थांबवण्यात आलं. अशा पद्धतीने 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 53 धावसंख्येचं टार्गेट असताना दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा बॉल ओव्हर द वेस्ट आहे का हा प्रश्न आहे. परंतु बघूयात की तो बॉल कुठे अटेम्प्ट करण्यात आला, ते आपण सगळं चेक करू. अर्थातच दुसरं षटक संपलं आहे की नाही, की अजून एक बॉल टाकावा लागेल, या सगळ्या गोष्टीचा विचार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो दुसरं षटक या ठिकाणी संपलं आहे. धावा झालेल्या 53चं लक्ष्याचा पाठला करत असताना 25 म्हणजे येणारे बॉल असतील 6 आणि 6मध्ये 28 धावा बनवायचे आहेत. सेमीफायनल जरूर तुम्ही बघताय 53 धावसंख्येचं टार्गेट ठेवत असताना सध्या तरी या सेमीफायनलला आतापर्यंत 80% तुम्हाला विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आई एकविराज सावंत 4थी मॅच कंटिन्यू खेळला. मी खरं तर 12व्या खेळाडूसुद्धा आभार व्यक्त करेन, त्याचंही कौतुक करेन. सावंतचे 12th मॅन आहेत रुद्रमाळी, कारण 4 मॅच आपण बघितले ना तर तो एकाच जागेवरती बसलाय. तोही म्हणतो की पाय दुखायला लागले, कारण 4थी मॅच आहे. 4थी मॅच कंटिन्यू खेळतात सावंत, त्याच्यामुळे त्यांना ब्रेकही मिळाला नाही. पण तो आजच्या दिवसामध्ये काय त्यांचा स्टॅमिना पाहायला मिळाला. किरण पाटील जेव्हा जेव्हा या टीममध्ये असतो ना तेव्हा तेव्हा एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते, कारण निगेटिव्हिटी जेव्हा तुमच्या मनामध्ये घर करते तेव्हा तुम्ही खरं तर कुठेतरी कमजोर समजता स्वतःला. पण तो पॉझिटिव्हिटी थिंकने नेहमी तुम्ही गेलात ना की तुमचा विजय होतो. निखिल आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये रोकायचे 28.
एवढ्याला चांगला बॉल आणि असे बॉल जर फेस केले तर मी तर म्हणेन या 28 ज्या बनत आहेत ना त्यापैकी तुम्हाला अजून काहीशा धावा बनवता येणार नाही. कारण निखिलचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अशा सिच्युएशनला आपण नेहमी बॅट्समनला मोठ्या स्ट्रोकसाठी जाताना बघितलं. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 5 मध्ये 28 हव्यात. उचलला बॉल हवेमध्ये आणि तो हवेमधूनच जाईल मैदानाच्या बाहेर. सुपर टायमिंग, सुंदर फटका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. कॉन्फिडन्स अगदी प्रॉपरली उभा होता, बॉलसाठी सेटच होता. त्या बॉलला आपण बघितलं तर ओव्हर पिच बनवत असताना हा पहा परफेक्टली ओव्हर पिच बनवला. आपल्याला पाहायला मिळाला नितीन. आत्तापर्यंत नितीन खूप चांगला खेळला आहे. नितीनच्या बॅटमधली धावसंख्या बघितली गेली तर 28 धावा त्याच्या टीमच्या टोटलमध्ये. अजून एक चांगला फटका, क्रॅकिंग आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेस झालाय, बॉल पायाच्या साहाय्याने अडवलाय. क्रिकेट विथ द फुटबॉल जयेश होता त्या ठिकाणी. जरूर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी कॅच ड्रॉप केली, परंतु आता त्याच झोनमधून चांगली फिल्डिंग करत असताना आपण बघितलं बॉलला तो फील्ड करत असताना इक्वेशन आता थोडंसं क्रिटिकल झालं आहे. कारण 3 मध्ये अजूनही 20ची गरज. एखादी जर मिस्टेक झाली ना निखिलकडून, एखादा ओव्हर द वेस्ट किंवा एखादा वाईट बॉल त्याच्यावरती जर चौकार आला तर या मॅचमध्ये कधी इंटर होईल. परंतु ज्या अनुमानाने आत्तापर्यंत आपण बघितलं तर पूर्णपणे इनिंगमध्ये फक्त एकच बॉल वाईड आला आहे. कारण सतिकता ही सावाच्या बॉलिंग लाईनअपची खरं तर खासियत आहे आणि सध्या तरी सतिकतेने निखिल बॉलिंग करतोय. 3 बॉल 20, रिव्हर्स अटेम्प्ट, सुंदर फटका, क्लासिकल, टायमिंग ही प्रॉपर आणि कदाचित या स्पर्धेमधला सगळ्यात देखणा रिव्हर्स फटका हा बॅटर नितीनच्या बॅटमधून. षटकार. क्लासिकल टायमिंग. हे फटके ना खरं तर दुर्मिळ असतात. जसा एखादा दुर्मिळ आपण पक्षी बघतो जंगलामध्ये जात असताना आणि तेव्हा आपण असं म्हणतो ना की भरपूर वर्षातून हा पक्षी बघितला, तशा प्रकारे हे दुर्मिळ फटके खूप कमी पाहायला मिळतात. 2 मध्ये 14 बनवायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल खाली राहिला परंतु मागे फिल्डर आहेत. डिफाईन लेगला बॉलला त्याने फील्ड केलं आहे. प्रकाश केने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचे सहर्ष स्वागत. फॉर्मॅलिटीज 1 मध्ये बनवायचे 13. हो, निश्चितपणे पाहू शकाल DY फाउंडेशन चे सल्लागार प्रकाशजी केणे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि सतीशजी मशने यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. मॅचला चांगली फिनिश करत असताना शेवटच्या बॉलवरती षटकार येईल की कॅच होईल. षटकार आलाय आणि अवघ्या जर आपण बघितल्या तर 53 धावसंख्येचा पाठला करत असताना शेवटच्या बॉलवरती षटकार आला म्हणजे 6 रन्सनं हा फक्त सामना हरलाय गावदेव वालशिन. सो त्यांचंही आपण कौतुक करू की सेमीफायनलची मॅच होती आणि सेमीफायनलच्या मॅचमधून पुढे जात असताना म्हणजेच जय जोटिंग देवरुंग चषक 2025 मध्ये मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजेच आई एकविरा सावध आणि त्यांच्या अपोजिट. या 3 दिवसाच्या क्रिकेटच्या थराराला खरं तर ज्याने अनेक साऱ्या संघांना एकत्रित करून 3 दिवसाची स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली तो